नमस्कार. आज मी मस्त असे रवा लाडू बनवणार आहे, तेही पाक न करता. तर त्यासाठी मी इथे 2 वाट्या रवा घेतलेला आहे. रवा एकदम बारीक घेतलेला आहे. 1 वाटी साखर घेतली, अर्धी वाटी मैदा घेतलेला आहे आणि दूध हे मोजून घेतलेलं नाही. आपल्याला दूध गरजेनुसार वापरायचे. तर आपल्याला अगोदर रवा आणि दूध एकत्र मळून घ्यायचे. तर एका मोठ्या ताटामध्ये आपल्याला अगोदर रवा ओतून घ्यायचा. मैदा पण मग त्यात टाकायचा. चिमूटभर मीठ टाकायचं आणि हे एकत्र करून घ्यायचं. आणि दूध आपल्याला जसं लागेल तसं वापरायचं. थोडं थोडं टाकून घ्यायचं. जवळजवळ पेलाभर दूध लागले, म्हणजे 1 पेला त्या बरोबर 1 वाटी इतकंच आहे, म्हणजे 1 वाटी दूध लागलेले. आणि थोडं असं सैल मळून घ्यायचं. हे असं चांगलं मळून घ्यायचं. आता हे पीठ आपल्याला 10 मिनिटं झाकून ठेवायचं. तोपर्यंत आपल्याला मिक्सर मध्ये साखर वाटून घ्यायची. रवा भिजतोय तोपर्यंत आपण ही साखर वाटून घ्यायची. तुम्हाला जर गोड जास्त आवडत असेल तर थोडी साखर तुम्ही जादा टाकू शकता. यामध्ये मी 2-3 विलायची सोडून टाकले. हे एकदम आपल्याला बारीक वाटून घ्यायचं. ही साखर आपली बारीक वाटून झाली. हा रवा भिजलेला आहे आपला. याच्या आपल्याला छोट्या छोट्या पुऱ्या करून घ्यायच्या. थोडस हाताला तेल लावायचं. आणि अशा हातावरतीच करायच्या. थोड्याशा जाड ठेवायच्या. जास्त जर पातळ केल्या तर कडक होतात. आणि ह्या पुऱ्या आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायच्या. अशा जाड जाड करायच्या. अशा सगळ्या पुऱ्या आपल्याला करून घ्यायच्या आणि त्या तेलामध्ये गुलाबी रंगावर तळून घ्यायच्या. आता मी इकडे तेल तापत ठेवलेले. तेल तापले त्यामध्ये आपल्या पुऱ्या तळून घ्यायच्या. गॅस मिडियम ठेवायचा. एक बाजू पलटली की थोडासा गॅस आपल्याला कमी करायचा. अशा दोन्ही बाजूनी छान तांबूस रंगावरती भाजून द्यायच्या. म्हणजे काय होतं, रवा आतमध्ये कच्चा राहणार नाही. हे आपल्याला काढून घ्यायच्या. सगळ्या पुऱ्या अशा आपल्याला तळून घ्यायच्या. मी इथे सगळ्या पुऱ्या करून घेतलेल्या. हे आपण थोडा थंड होऊ देऊ आणि मग ह्या पुऱ्या तुकडे करून आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायच्या. आता हे पुऱ्यांचे तुकडे थंड झाले. आता आपल्याला एक मिक्सरच्या भांड्यामध्ये पुऱ्यांचे तुकडे आपण अगोदर दळलेली साखर एकत्र वाटून घ्यायचं. आता ही साखर आपल्याला एका भांड्यात ओतून घ्यायची. याच भांड्यामध्ये थोडेसे पुऱ्यांचे तुकडे टाकायचे. आणि थोडी साखर टाकायची. हे आपल्याला मिक्सरला एकदम बारीक वाटून घ्यायचं. आता उरलेल्या पुऱ्या आणि उरलेली साखर असंच आपल्याला बारीक करून घ्यायचं. हे पास एकदम बारीक वाटून घ्यायचं.
आता हे मिश्रण आपलं सगळं वाटून झाले, तर यामध्ये आपल्याला 2 चमचे साजूक तूप टाकायचं. हे चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आणि याचे आपल्याला लाडू वळून घ्यायचे. एकदम सोपी पद्धत आहे ही, पाकाचं टेन्शन नाही, काही नाही. याला वरतून एक आपल्याला काजू लावून घ्यायचा. तुम्ही यात ड्रायफ्रूट बारीक करून टाकू शकता तुमच्या आवडीनुसार. मस्त असे आपल्याला हे लाडू वळून घ्यायचे. मस्त आपले बिना पाकाचे हे रवा लाडू तयार आहेत. अशा प्रकारे नक्की करून पहा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.